सेवा सदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन मिरज यांच्या वतीनं सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबवण्यात येणाऱ्या सायकल बँक उपक्रमाअंतर्गत 10 गरजू विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले। तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवा सदन फाउंडेशन संचलित पालावरची शाळा या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सायकल डोनेशन कार्यक्रमासाठी मंगल प्रवाह संस्थेचे पालक श्री बाळासाहेब गायकवाड हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचा परिचय सेवा सदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील यांनी करून दिला। यावेळी त्यांनी सायकल बँक उपक्रमाची पार्श्वभूमी विशद करताना सेवा सदन फाउंडेशनने गेल्या 7 वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला। प्रमुख वक्ते बाळासाहेब गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सेवा सदन फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। तसेच चैतन्य माऊली ट्रस्ट आणि मंगल प्रवाह या संस्थांच्या विविध सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती देत समाजातील दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे गरजू घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता येतो याचे प्रेरणादायी उदाहरण उपस्थितांसमोर मांडले। संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील यांच्या सुकन्येचा वाढदिवस असल्याने त्यानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत हा सायकल डोनेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमांतर्गत वड्डी तसेच यशवंतनगर येथील शाळांमधील 10 गरजू विद्यार्थिनींना त्यांच्या शिक्षकांच्या उपस्थितीत 10 सायकली सुपूर्द करण्यात आल्या। सायकली मिळाल्यामुळे विद्यार्थिनींच्या शाळेपर्यंतच्या प्रवासातील अडचणी कमी होऊन त्यांना शिक्षणासाठी अधिक प्रोत्साहन मिळणार आहे। यानंतर सेवा सदन फाउंडेशन संचलित पालावरची शाळा या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कृपामयी परिसराच्या पलीकडे असलेल्या झोपडपट्टी भागातील वंचित आणि गरजू मुलांसाठी सेवा सदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून ही शाळा चालवण्यात येत आहे। या उपक्रमाचा उद्देश शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यामध्ये शैक्षणिक गोडी निर्माण करणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे।